महाराष्ट्राच्या उत्तर काशीतील धराली गावात ढगफुटी झाली आहे। 34 सेकंदात शेकडो घरं आणि दुकानं वाहून गेली। ढगफुटीमुळे डोंगराचा काही भाग कोसळला। यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय। 50 पेक्षा अधिक जण बेपत्ता आहेत। 10 जवान याच्यामध्ये वाहून गेले। अनेक महामार्ग बंद झालेले आहेत। वाहतूक ठप्प आहे। रस्ते खचलेले आहेत। उत्तराखंडला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। विशेषतः डोंगराळ भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय। ही 3 दृश्य आपण बघतोय। उत्तर काशीत जी ढगफुटी झाली त्याची दृश्य अवघ्या 34 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं। अनेक घरं, दुकानं या प्रचंड अशा प्रलयाच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली। यामध्ये दुर्दैवानं चौघांचा मृत्यू झालेला आहे। बचाव कार्य ज्या ठिकाणी सुरू आहे तेव्हाचे दृश्य आपण बघतोय। त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्ते खचलेले आहेत, तर तिथे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। अनेक महामार्ग बंद झालेले आहेत। त्या दृष्टीने सुद्धा आता स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। त्याची ही दृश्य आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, एकंदरीत किती मोठं नुकसान झालेलं आहे आणि आज सुद्धा पावसाचा इशारा दिला गेलाय, तर त्या दृष्टीने नेमकी काय खबरदारी घेतली जाते? रिद्धी, या अगोदर देखील जे धराली गाव आहे हे 3 वेळा याला फटका बसलेला आहे पुराचा, ढगफुटीचा। आतापर्यंत 3 वेळा हे गावातील काही भाग वाहून गेला होता आणि प्रशासनाने या गावाला दुसरीकडे शिफ्ट करण्याचं, हलवण्याचे निर्णय दिले होते। मात्र हे गावकरी या ठिकाणाहून शिफ्ट झालेले नाही आहे आणि त्यामुळेच 50 घरं आणि 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, दुर्दैवाने असं म्हणता येईल। दुसरीकडे याच भागामध्ये जे मिलिटरी कॅम्प होते त्या भागाचं नाव होतं हर्षिल आणि सुक्की, त्याच भागामधील या ठिकाणी 10 जवान या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची माहिती मिळत आहे। आणि जर आता रस्ते आपण पाहिले तर SDRF असो, NDRF असो किंवा आरोग्य यंत्रणा असो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे। आणि वातावरण खराब असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हवाई यंत्रणा देखील फारशी तत्परतेने काम करत नाही। वरून जो पाऊस पडत आहे त्यामुळे मदत आणि पुनर्वसन कार्य जे आहे ते पोहोचवण्यास कठीण परिश्रम घ्यावे लागत आहेत प्रशासनाला। त्यामुळे सध्या तरी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि जी जुनी रस्ते आहेत, महत्त्वाचे मार्ग आहेत, महामार्ग आहेत, हे सगळे महामार्ग जे आहेत ते खराब झालेले आहेत। त्यामुळे मदत कार्यही पोहोचत नाही। आर्मीचे जवान देखील या ठिकाणी मदत कार्य पोहोचवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। मात्र त्यांना देखील या ठिकाणी पोहोचवणं, अधिकची कुमक, अधिकची मदत भारतातील इतर भागातून त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र हवामानामुळे या सगळ्या बाबींची पूर्तता करण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जो लोकांचा मृत्यू झालेला आहे, जे जखमी आहेत ती माहिती समोर येत आहे। मात्र यामध्ये अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। जखमींना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जी, धन्यवाद शिवाजी सगळ्या तपशिलांसाठी।